नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सेकंड प्रकरण सुरू केलेलं आहे. त्या सेकंड प्रकरणाचं नाव आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे येणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये आपण सांगितलेलंच आहे की सुरुवातीला स्पोर्ट्स क्लब, लायन्स क्लब, चॅरिटेबल ट्रस्ट, लायब्ररी, CA, डॉक्टर, प्रोफेशनली लोक या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, स्कूल्स, कॉलेजेस हे सगळे प्रोफेशनली व्यक्ती या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये कवर केल्या जातात आणि त्यानुसार त्या व्यक्ती रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट मेंटेन करत असतात आणि त्यानुसार त्यांचं अकाउंटिंगचं काम चालू असतं. मग रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंटमध्ये डेबिटला रिसिप्ट्स आलेले जे काही पैसे आहेत ते डेबिट साईडला घेतो आपण आणि पेमेंट्स क्रेडिटला जे काय आपण पेमेंट्स करत असतो ते क्रेडिटला घेत असतो आपण. सुरुवातीला तुम्हाला मागील लेक्चरला सुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण आपण सुरुवातीला रिसीट आणि पेमेंट अकाउंटचं फॉर्मॅट अभ्यासला, त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं फॉर्मॅट अभ्यासलं आणि बॅलन्स शीटचं फॉर्मॅट अभ्यासलं. आता आपल्याला या ठिकाणी रिसीट आणि पेमेंट अकाउंट आणि एक 5-6 ॲडजस्टमेंट देतात. त्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि ते तयार करत असताना ह्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे करायचे हे तुम्हाला या सेकंड प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला या PPTमध्ये दिसत असेल रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे प्रश्नात तुम्हाला दिलेलंच आहे आणि त्यामधून उत्तरामध्ये तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. तर रिसीटचे सर्व जे काय पॉईंट्स असतील रिसीटचे ते इन्कमला आपल्याला लिहायचे आहेत आणि म्हणजे रिसीटचं डेबिटचं सगळे पॉईंट्स असतील, बऱ्यापैकी पॉईंट रिसीटचे आपण इन्कमला लिहिणार आहोत आणि एखादा दुसरा पॉईंट आपण लायबिलिटी साईडला लिहिणार आहोत. आणि पेमेंट साईड म्हणजेच क्रेडिट साईड, या पेमेंट साईडचे सर्व पॉईंट्स आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत आणि एक 2-3 पॉईंट असतील ते आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. म्हणजे हे तुम्हाला शॉर्टकट या ठिकाणी या टॉपिकमध्ये लक्षात येण्यासाठी ही PPT तुम्हाला दाखवलेली आहे की रिसीटचे बऱ्यापैकी पॉईंट इन्कमला येतात आणि पेमेंट्सचे जे काय पॉईंट्स असतील ते एक्सपेंडिचरला येत आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि एक 5-6 ॲडजस्टमेंट देतात. त्यावरून तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. आता ही पहिली PPT अभ्यासल्यानंतर आपण पुढील घटक अभ्यासणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला बघा, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा की रिसीटचे सगळे बऱ्यापैकी पॉईंट इन्कमला येतात आणि पेमेंटचे एक्सपेंडिचरला येतात. आता आपण पुढील स्लाईडकडे जाणार आहोत, पुढच्या घटकाकडे अभ्यासणार आहोत. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की रिसीट रिसीट्समध्ये जे काय पॉईंट येतात बघा, रिसीटमध्ये येणारे जे काय पॉईंट्स असतील ते एकतर इन्कमला लिहिणार आहोत आपण किंवा लायबिलिटी साईडला, म्हणजे रिसीटला आलेलं इन्कमला लिहायचं ऑर लायबिलिटी साईडला. एवढं जरी तुम्ही व्यवस्थित डोक्यात ठेवलं तरी या ठिकाणी तुम्हाला 80% भाग आपल्या या टॉपिकचा या प्रॉब्लेमचा कवर होणार आहे.
त्यासाठी रिसिप्टचं इन्कमला ऑर लायबिलिटी साईडला काही पॉईंट्स येतात. तसंच त्याच्याच विरुद्ध या ठिकाणी पेमेंट साईड दिसत असेल तुम्हाला. पेमेंट्सचे जे काय पॉईंट्स असतील ते आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत आणि एखादा दुसरा पॉईंट आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो रिसिट्सला जे काय घटक येत आहेत, जे काय आयटम्स येत आहेत ते इन्कमला किंवा लायबिलिटी साईडला लिहायचे आहेत आणि पेमेंट्सला जे काय घटक येत आहेत, पॉईंट येत आहेत, आयटम्स येत आहेत ते आपण एक्सपेंडिचरला किंवा ॲसेट साईडला तुम्हाला दिसत असेल तर ॲसेट साईडला लिहायचे आहेत. हा या टॉपिकमधला महत्त्वाचा भाग आहे. जरी तुम्हाला या घटकानुसार हे पॉईंट लक्षात ठेवले, व्यवस्थित तुम्ही लिहून घेतले तर तुम्हाला बऱ्यापैकी या टॉपिकचा प्रॉब्लेम सोडवताना खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवता येईल, सॉल्व करता येईल. कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस सारखंच आहे. मागील लेक्चरला आपण सांगतोय दरवेळी मी तुम्हाला, फक्त लिहिताना एक्सपेंडिचर रुपीज, इन्कम रुपीज या पद्धतीने लिहायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे रिसिट आणि पेमेंटचे जे काय घटक आहेत ते तुम्हाला लक्षात आले असतील की इन्कमला, रिसिटचे इन्कमला ऑर लायबिलिटी साईडला आणि पेमेंटचे घटक एक्सपेंडिचरला ऑर ॲसेट साईडला. या पद्धतीने आपल्याला ही दुसरी स्लाईड दिसत आहे ती लक्षात घेऊन तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. याचा व्यवस्थित फॉर्मॅट लिहून काढायचा आहे. हे महत्त्वाचं आहे, या टॉपिकमधला महत्त्वाचा हा घटक आहे. आता आपण पुढील घटकांकडे जाणार आहोत की ज्या पद्धतीने पुढचा सुद्धा भाग तुम्हाला या टॉपिकमध्ये महत्त्वाचा आहे की ॲडजस्टमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंटच्या जशा ॲडजस्टमेंट अभ्यासल्या त्याच पद्धतीने या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकच्या ॲडजस्टमेंट अभ्यासायच्या आहेत आणि बऱ्यापैकी काही ॲडजस्टमेंट सेम आहेत की ज्या फायनल अकाउंटमध्ये पण तुम्ही अभ्यासल्या तशाच ॲडजस्टमेंट या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये सुद्धा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. हा चार्ट, हा टेबल तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या टॉपिकचे प्रॉब्लेम सोडवताना काही अडचणी येणार नाहीत. या काही महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट मी तुम्हाला समजून सांगणार आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा भाग अतिशय सोपा जाणार आहे. ठीक आहे, मग आपण ॲडजस्टमेंट बघू. त्याचा फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट हे दोन्ही व्यवस्थित अभ्यासणार आहोत. तर मग लक्ष द्या. आता पहिली ॲडजस्टमेंट व्यवस्थित मी वाचतोय बघा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन इट इज अ रेम्युनरेशन किंवा सभासद फी त्यांना म्हणू शकतो आपण. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, करंट इयरचं सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असं दिलेलं आहे. तर आपण सबस्क्रिप्शन सुरुवातीला इन्कम साईडला लिहिणार आहोत, म्हणजे क्रेडिट साईडला सबस्क्रिप्शन लिहिणार आहोत. म्हणजे इन्कम साईडला सबस्क्रिप्शनमध्ये हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲड करायचं आहे. सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करा, इन्कम साईडला ॲड करायचं आहे. आणि सेकंड इफेक्ट बघा ॲसेट साईडला आहे. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा पहिला इफेक्ट सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला जे काय आउटस्टँडिंग आहे ॲडजस्टमेंटमधली अमाऊंट तिथं लिहिणार आहोत आपण सेकंड इफेक्टला. तर या पद्धतीने पहिली ॲडजस्टमेंट आहे, त्याचे इफेक्ट आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरी ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग वेजेस, मजुरी देणं बाकी आहे, राहिलेली मजुरी द्यायची आहे. तर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहोत. वेजेस आपण एक्सपेंडिचरला म्हणजेच डेबिट साईडला वेजेस लिहिणार आहोत. आउटस्टँडिंग वेजेस त्यामध्ये वेजेसमध्ये ॲड करा. आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला, म्हणजे पहिला इफेक्ट या ठिकाणी वेजेसमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला.
तर या पद्धतीने आउटस्टँडिंग वेजेसमध्ये ॲड करा, लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. त्यानंतर आता तिसरी ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग सॅलरी. आता सॅलरी देणं, पगार देणं बाकी आहे. सॅलरी आपण या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला म्हणजेच एक्सपेंडिचरला सॅलरी लिहिणार आहोत. मग त्याचा पहिला इफेक्ट बघा, सॅलरीमध्ये ॲड करायचा आहे. आणि सेकंड इफेक्ट बघा या ठिकाणी लॅबिलिटी साईडला, म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरीमध्ये ॲड आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड रेंट. प्रीपेड याचा अर्थ आगाऊ दिलं आहे, पुढच्या 6 महिन्याचं, वर्षाचं, 3 महिन्याचं भाडे आपण आगाऊ दिलेलं आहे. मग प्रीपेड रेंट, सुरुवातीला रेंट आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला रेंट लिहिणार आहोत, म्हणजेच एक्सपेंडिचरला रेंट लिहिणार आहोत. मग या रेंटमधून प्रीपेड या ठिकाणी आपल्याला पहिला इफेक्ट लेस करायचा आहे. रेंटमधून प्रीपेड लेस करा आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रीपेड रेंट, प्रीपेड इन्शुरन्स आपण फायनल अकाउंटमध्ये त्याचा स्टडी केलेला आहे. आगाऊ दिला असेल तर त्या पॉईंटमधून लेस करा आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला या ठिकाणी दाखवायचा आहे. त्यानंतर पुढची 5वी ॲडजस्टमेंट बघा, कॅपिटल फंड. विद्यार्थी मित्रांनो, फायनल अकाउंटमध्ये आपल्याला पार्टनरचं कॅपिटल दिलेलं होतं, ते आपण लॅबिलिटी साईडला लिहिलेलं आहे. तसंच या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये सुद्धा खाली तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड देतात. ते कॅपिटल फंड तुम्ही डायरेक्ट त्याचा एकच इफेक्ट करायचा आहे, तो पण या ठिकाणी लॅबिलिटी साईडला. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे की ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात, परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये कॅपिटल फंड या ठिकाणी या टॉपिकमध्ये दिला असेल ॲडजस्टमेंटमध्ये, तर त्याचा फक्त एकच इफेक्ट म्हणजे सिंगल इफेक्ट करायचा आहे, त्याचा सेकंड इफेक्ट होत नाही. कॅपिटल फंड लॅबिलिटी साईडला तुम्हाला दिलेलं, लगेच तुम्ही लॅबिलिटी साईडला लिहून टाकायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याचं पोस्टिंग करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 5 ॲडजस्टमेंट आपण या स्लाईडमध्ये अभ्यासलेल्या आहेत. परत एकदा मी या ठिकाणी 2 मिनटात सांगतो, तुम्ही ऐका, म्हणजे आपल्याला पुढच्या ॲडजस्टमेंट अभ्यासायला. बघा, पहिली ॲडजस्टमेंट सुरुवातीला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचा आहे पहिला इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट आहे असेट साईडला. तर या पद्धतीने पहिली ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट बघा, दुसरी ॲडजस्टमेंटमध्ये आपण आउटस्टँडिंग वेजेस, त्याचा पहिला इफेक्ट वेजेसमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग सॅलरी, पहिला इफेक्ट सॅलरीमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट प्रीपेड रेंट, पहिला इफेक्ट रेंटमध्ये ॲड, रेंटमधून लेस. प्रीपेड रेंट इट इज ए पेड फॉर द नेक्स्ट 6 months और 1 year. रेंटमधून लेस करा प्रीपेड आगाऊ दिलेलं. आणि सेकंड इफेक्ट आहे ॲसेट साईडला. आणि 5वी ॲडजस्टमेंट आहे शेवटची कॅपिटल फंड, त्याचा एकच इफेक्ट आहे, तो पण लॅबिलिटी साईडला. त्याचा सिंगल इफेक्ट होणार आहे, 1 इफेक्ट, सेकंड इफेक्ट येणार नाही. म्हणजे फक्त कॅपिटल फंडाचा एकच इफेक्ट लॅबिलिटी साईडला. तर या पद्धतीने या 5 ॲडजस्टमेंट आपण या स्लाईडमध्ये अभ्यासल्या. आता आपण
पुढच्या स्लाइडमध्ये नेक्स्ट ॲडजस्टमेंट अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी पुढं आपण पुढच्या स्लाइडला पुढच्या ॲडजस्टमेंट अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 6वी ॲडजस्टमेंट तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी मी वाचतोय, लक्ष द्या. 50% एंट्रान्स फी कॅपिटलाइज्ड, म्हणजे एंट्रान्स फी आपल्या संस्थेचं इन्कम आहे त्यातली 50% रक्कम तुम्ही कॅपिटलाइज करा, म्हणजे कॅपिटल फंडामध्ये ॲड करा असं सांगितलेलं आहे. तर त्याचा पहिला इफेक्ट एंट्रान्स फी सुरुवातीला आहे का, एंट्रान्स फी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला एंट्रान्स फी लिहिणार आहोत आपण. मग या एंट्रान्स फीमधून 50% रक्कम लेस करायची आहे. म्हणजे पहिला इफेक्ट बघा, एंट्रान्स फीमधून 50% लेस करा. आणि सेकंड इफेक्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कॅपिटल फंड आपण लायबिलिटीला लिहितो, त्या कॅपिटल फंडामध्ये ॲड करायची आहे, लक्षात घ्या. मध्ये अशा पद्धतीने एंट्रान्स फी ही 50% एंट्रान्स फीमधून लेस करा आणि कॅपिटल फंडामध्ये लायबिलिटी साईडला ॲड करायची आहे. आता पुढं 7वी ॲडजस्टमेंट या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल स्टॉक ऑफ ड्रग्स. ड्रग्स म्हणजे औषधं, मेडिसिन्स. तर स्टॉक ऑफ ड्रग्स शिल्लक औषधं राहिलेले आहेत, मेडिसिन्स वगैरे. तर आपण सुरुवातीला ड्रग्स हे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजेच डेबिट साईडला लिहितो ड्रग्स. त्या ड्रग्समधून हा स्टॉक आपल्याला लेस करायचा आहे. म्हणजे फर्स्ट इफेक्ट बघा, ड्रग्समधून स्टॉक लेस करा. आणि सेकंड इफेक्ट या ठिकाणी ॲसेट साईडला स्टॉक ऑफ ड्रग्समधून लेस ॲसेट साईडला. आता पुढची नेक्स्ट ॲडजस्टमेंट 8 नंबरची डेप्रिसिएशन. ही आपण फायनल अकाउंटला ॲडजस्टमेंट अभ्यासलेली आहे, तरी या ठिकाणी बघा इथं कशा पद्धतीने त्याचे इफेक्ट होतात. डेप्रिसिएशन या ठिकाणी आपण पर्टिक्युलर ॲसेटमधून लेस करणार आहोत. म्हणजे पर्टिक्युलर ॲसेट म्हणजे ॲसेट साईडला मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर यामधून डेप्रिसिएशन आपल्याला फर्स्ट इफेक्ट आहे लेस करायचं. म्हणजे ॲसेट साईडला ॲसेटमधून लेस. आणि सेकंड इफेक्ट या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला म्हणजेच डेबिट साईडला, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजेच डेबिट साईडला आपल्याला सेकंड इफेक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने डेप्रिसिएशन ॲसेटमधून लेस आणि एक्सपेंडिचर साईडला. त्यानंतर पुढं 9वी ॲडजस्टमेंट आहे बघा, 50% डोनेशन कॅपिटलाइज्ड. म्हणजे 50% डोनेशन या ठिकाणी देणगी असेल तर सुरुवातीला डोनेशन आपण इन्कम साईडला लिहिणार आहोत. म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला इन्कम साईडला बाय डोनेशन लिहिणार आहोत. त्यातली 50% रक्कम कॅपिटलाइज करा असं सांगितलेलं आहे. मग डोनेशनमधून लेस करायची. पहिला इफेक्ट बघा, 50% डोनेशनमधून लेस करा आणि ती 50% रक्कम आपण या ठिकाणी लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडामध्ये ॲड करायची आहे. म्हणजे डोनेशनमधून 50% रक्कम लेस करा आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल फंडामध्ये ती रक्कम ॲड करायची आहे. अशा पद्धतीने ही 9वी ॲडजस्टमेंट आपण अभ्यासलेली आहे. आता सगळ्यात शेवटी 10वी ॲडजस्टमेंट बघा, ट्यूशन फी आउटस्टँडिंग. ज्या काही शाळा असतील, स्कूल्स, कॉलेजेस असतील त्यांच्या बाबतीत ही ॲडजस्टमेंट विचारली जाते. ट्यूशन फी आउटस्टँडिंग, ट्यूशन फी येणं बाकी आहे, इन्कम आहे. मग ट्यूशन फी सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला ट्यूशन फी आपण लिहिणार आहोत. त्यामध्ये आउटस्टँडिंग येणं बाकी, आउटस्टँडिंगचे 2 अर्थ आहेत.
काही वेळा आपण जर एक्सपेंडिचर असेल तर आउटस्टँडिंग देणं बाकी म्हणतो आपण, आणि जर इन्कम असेल तर आउटस्टँडिंग आपण येणं बाकी असं म्हणतो. मग या ठिकाणी ट्युशन फी इट इज ॲन इन्कम, त्यामुळं ट्युशन फी आउटस्टँडिंग इन्कम येणं बाकी आहे, म्हणून त्याचा फर्स्ट इफेक्ट ट्युशन फीमध्ये ॲड करणे. ट्युशन फी आपण इन्कमला लिहिणार आहोत, आउटस्टँडिंग त्यामध्ये ॲड करा, आणि सेकंड इफेक्ट या ठिकाणी असेट साईडला, म्हणजे इन्कम येणं असेल तर ट्युशन फीमध्ये आउटस्टँडिंग ट्युशन फी ॲड करा, आणि सेकंड इफेक्ट असेट साईडला तुम्ही ट्युशन फी लिहू शकता, लिहिणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या पुढील 5 ॲडजस्टमेंट आहेत. तर या सहावी ॲडजस्टमेंट परत एकदा बघा. 50% एंट्रान्स फी कॅपिटलाइज, म्हणजे फर्स्ट इफेक्ट एंट्रान्स फीमधून लेस, आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल फंडामध्ये ॲड. नंतर 7वी ॲडजस्टमेंट बघा, स्टॉक ऑफ ड्रग्स, त्याचा फर्स्ट इफेक्ट ड्रग्समधून लेस, आणि सेकंड इफेक्ट असेट साईडला. 8वी ॲडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएशनमध्ये डेप्रिसिएशन फर्स्ट इफेक्ट असेटमधून लेस करा, पर्टिक्युलर असेटमधून लेस, आणि सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला. त्यानंतर 50% डोनेशन कॅपिटलाइज, 9वी ॲडजस्टमेंट आहे 50% डोनेशन कॅपिटलाइज, फर्स्ट इफेक्ट डोनेशनमधून लेस, आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल फंडामध्ये ॲड. आणि 10वी ॲडजस्टमेंट ट्युशन फी आउटस्टँडिंग, तर त्याचा पहिला इफेक्ट ट्युशन फीमध्ये ॲड करणे, आणि सेकंड इफेक्ट असेट साईडला. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या एकूण 10 ॲडजस्टमेंट व्यवस्थितरित्या आपण अभ्यासलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे की या ॲडजस्टमेंट अभ्यासत असताना, सोडवत असताना व्यवस्थित याचे फर्स्ट इफेक्ट, सेकंड इफेक्ट लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला या 10 महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट मी दिलेल्या आहेत. अजून काही ॲडजस्टमेंट आहेत की ज्या आपण प्रॉब्लेममध्ये कवर करणार आहोत. तिथं तुम्हाला या ठिकाणी त्यांचे इफेक्ट आणि त्या कशा करायच्या हे मी सांगणार आहे. तर जशा आपण फायनल अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट अभ्यासल्या त्याच पद्धतीने याही टॉपिकमध्ये या महत्त्वाच्या 10 ॲडजस्टमेंट तुम्हाला सांगितलेल्या आहेत, शिकवलेल्या आहेत. तुम्ही या 10 ॲडजस्टमेंट व्यवस्थितरित्या लिहून काढायच्या आहेत. आणि सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं फॉर्मॅट व्यवस्थित लिहून काढा. टेक्स्टबुकमध्ये आहेच, तुमच्या बुकमध्ये आहेच. त्यानंतर बॅलन्स शीटचं फॉर्मॅट व्यवस्थित लिहून काढा. आणि नंतर या एकूण 10 ॲडजस्टमेंट आहेत या सॉर्ट आऊट करून, फाइंड आऊट करून काढलेल्या आहेत सेपरेट बाजूला. तर तुम्ही या 10 ॲडजस्टमेंट व्यवस्थितरित्या लिहून काढायच्या आहेत. आणि नंतर मग आपल्याला रिसीट आणि पेमेंट अकाउंट देतात आणि एक 4-5 ॲडजस्टमेंट देतात. त्यावरून तुम्हाला या ठिकाणी उत्तर सोडवत असताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. आणि सेकंड आहे ते म्हणजे बॅलन्स शीट. ते बॅलन्स शीट व्यवस्थित टॅली झालं की तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली झाला आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. तर या पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण रिसीटचे पॉईंट्स बऱ्यापैकी इन्कमला किंवा लायबिलिटी साईडला येतात. आणि या ठिकाणी जर तुम्ही स्लाईड बघितली तर पेमेंटचे जे काय पॉईंट्स आहेत ते पेमेंटचे पॉईंट आपल्याला एक्सपेंडिचरला किंवा ॲसेट साईडला येतात. ही सुद्धा स्लाईड तशी महत्त्वाची आहे की रिसीट म्हणलं की इन्कम ऑर लायबिलिटीज आणि पेमेंट म्हणलं की एक्सपेंडिचर ऑर ॲसेट साईड.
तर या पद्धतीने या दुसऱ्या टॉपिकमध्ये या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लिहून काढणं व्यवस्थितरित्या, तर तुम्हाला हा टॉपिक अतिशय सोपा आहे आणि तुम्हाला समजून जाईल. नेक्स्ट लेक्चरला आपण या टॉपिकमधल्या ज्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. राहिलेला घटक आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट आणि या ॲडजस्टमेंट व्यवस्थितरित्या लिहून काढायच्या आहेत. प्रत्येक पेजवर एका पेजवरती इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेच तो फॉर्मॅट घ्या किंवा यातला फॉर्मॅट घेतला तरी चालेल. त्यानंतर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी लिहून काढायचा आहे. आणि नंतर इन्कम हे ॲडजस्टमेंट या सगळ्या 8-10 ॲडजस्टमेंट आहेत, 10 ॲडजस्टमेंट आहेत, त्या व्यवस्थितरित्या लिहून काढा. आणि मग आपण पुढील लेक्चरला या टॉपिकचा फर्स्ट प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. त्या अगोदर सुरुवातीला हा थेअरीचा भाग तुम्ही कंप्लीट करा. आणि जर काही शंका असतील तर क्लास कमेंटमध्ये तुमच्या शंका विचारा, जेणेकरून आपल्याला त्यानुसार पुढं जाता येईल. काही शंका असतील तर व्हॉट्सअपवरती विचारू शकताय तुम्ही, क्लास कमेंटमध्ये विचारा. आणि समजलं असेल तर व्यवस्थितरित्या क्लास कमेंटमध्ये लिहा समजतंय असं म्हणून, म्हणजे आपल्याला पुढचा भाग हळूहळू व्यवस्थितरित्या कव्हर करता येईल आणि पुढील घटक व्यवस्थित अभ्यासता येईल. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी आपण हे लेक्चर इथंच थांबवत आहोत. जरी काय शंका असतील तर तुम्ही विचारा. धन्यवाद.